अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. परितयापाशी पांडवा, मी हरपला गोसावा, जेत नाम घोष बरवा करती माझा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 अध्यायातील 208 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज भगवत स्वरूपाची एक विचार प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळ आंबेवाडी महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने आणि त्या उत्सवातलाची ही प्रवचनाची सेवा आहे. किंवा काही पारमार्थिक चिंतन घडावं की भगवंताचं निमित्त करून, काही पर्वकाळाचं निमित्त करून सद्विचाराची देवाणघेवाण व्हावी. बरं का, व्यावहारिक पातळीवरती आपण एखादा सोहळा करतो, त्या सोहळ्यातून देवाणघेवाण होते, नातेवाईक भेटतात, मित्रमंडळी भेटतात, तिथेही देवाणघेवाण होते, पण प्रापंचिक स्वरूपाची देवाणघेवाण होते. बरोबर. आणि पारमार्थिक उत्सवाच्या निमित्ताने वैचारिक देवाणघेवाण होते. प्रापंचिक जी देवाणघेवाण होती काही कालापुरती उपयोगाची, पण पारमार्थिक देवाणघेवाण ही दीर्घकालाची जीवनामध्ये उपयोगाची आहे. बरं, जसं महाराजांनी वर्णन केले, होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. संत भेटले की संत भेटल्यानंतर सुखाच्या गोष्टी बोलतात. बरं, सुखाच्या गोष्टी बोलतात ना, परमात्मा स्वरूपाविषयी बोलतात. कारण सुखरूप एक परमात्माच आहे आणि परमात्माच सुखरूप असल्यावर त्याच्या संबंधाने ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या सुखाच्या गोष्टी. बरं, प्रपंचातल्या सुखाच्या म्हणायचे सगळ्या दुःखाच्याच आहे. आणि तोच विचार ज्ञानोबा ओवीतून प्रगट करतायत. आज आम्हा तुम्हाला एक विचार प्रगट करतायत. खरंच आज प्रत्येकाची सद्भावना आहे की या भूतलावरती देवाचं अस्तित्व आहे. जे भगवंताचं अस्तित्व आहे तेच मूर्तीच्या रूपाने मंदिरामध्ये आहे. जे मंदिरामध्ये मूर्तीच्या रूपाने अस्तित्व आहे तेच आज स्वरूपाच्या रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि जे अंतःकरणामध्ये आहे तेच विश्वामध्ये व्यापक रूपाने आहे. बरोबर, याचा अर्थ तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे, किंवा तो कणाकणामध्ये परमात्मा आहे. असा जरी तो परमात्मा असला तरीही सामान्य लोकाला तो जाणता येत नाही. सामान्य लोकांची दृष्टी अधिकार तिथपर्यंत नाहीये. मग सामान्य लोकांच्या दृष्टीने जर विचार केला तर तो परमात्मा आज आमच्या तुमच्या इंद्रियाचा विषय झाला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे. आम्हाला देवाचं दर्शन व्हावं, आम्हाला देव दिसावा, आम्हाला देवाची संगत घडावी अशी प्रत्येकाची भावना आहे.
तो देव भेटावा, त्याचं दर्शन व्हावं, त्याचा संग घडावा. आपण जिथं जिथं जातो तिथं देवाचं दर्शन होतं का, देवाचा संग घडतो? प्राथमिक रूपामध्ये देवाचं दर्शन घडतं. आपण मूर्तीच्या रूपाने देवाचं दर्शन घेतो, हे देवाचं दर्शनच आहे, पण हे खरं दर्शन नाही. बरं, हे खरं दर्शन नाही. आम्ही दर्शन कशाला म्हणतो? पाहणं म्हणजे दर्शन. पाहणं म्हणजे त्याला पाहिलं म्हणजे त्याचं दर्शन झालं. एखादी व्यक्ती फार दिवसांनी भेटली तर लोक म्हणतात फार दिवसांनी तुमचं दर्शन झालं. बरं का? म्हणजे आम्ही तुम्ही पाहण्यालाच दर्शन म्हणतो. बरं का? आणि शास्त्र सांगतं पाहण्याच्या पलीकडे असतं ते दर्शन असतं. पाहता पाहणे दुरी सारून या, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरे. आम्ही तुम्ही पाहण्यालाच दर्शन म्हणतो. आणि संत महात्मा सांगतात पाहण्याच्या पलीकडे दर्शन आहे. बरं का? पाहण्याच्या पलीकडे दर्शन आहे. हे सर्वांना शक्य आहे का? नाही. बरं का म्हणजे आमचा तुमचा व्यवहार त्रिपुटीतून आहे. आम्ही तुम्ही सगळे व्यवहार आज त्रिपुटीमध्ये राहून करतो. त्रिपुटी म्हणजे तीन गोष्टी. त्रिपुटी शब्द वापरला. अवघड काही नाही. शब्द आपल्या ऐकण्यात नसल्यामुळे लोकांना वाटतं फार अवघड आहे. त्रिपुटी, त्रिपुटीमध्ये तीन गोष्टीमध्ये राहूनच व्यवहार केला जातो. पाहणारा, पाहण्याची क्रिया आणि ज्याला पाहायचं, तीन झाले. बरोबर. हे मंदिर आहे. मंदिराला पाहणं म्हणजे मंदिर वेगळं आहे, पाहणारा त्याला. आणि या दोन्हीच्या मध्ये पाहण्याची क्रिया, हे तीन गोष्टीला त्रिपुटी म्हणतात. कोणतीही वस्तू पहा, त्रिपुटीशिवाय पाहताच येत नाही. पाहताच येत. जडालाही पाहण्याकरता त्रिपुटी लागते आणि चेतनालाही पाहण्याकरता त्रिपुटी लागते. बरोबर. मंदिर म्हणजे जड आहे. माणसं आहेत आपल्या समोर. आपण माणसालाही पाहतो, चेतन आहे, पण त्यालाही पाहण्याकरता पाहणारा वेगळा, ज्याला पाहायचं तो वेगळा, आणि याच्यामध्ये घडणारी क्रिया ही त्याला त्रिपुटी म्हणतात. बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यवहार त्रिपुटीमध्ये राहून होतो. त्याच्याशिवाय व्यवहारच करता येत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात देवाला पाहण्याकरता ही त्रिपुटी टाकावी लागते. हिचा त्याग करावा लागतो. त्या त्रिपुटीचा त्याग केल्याशिवाय देवाला पाहता येत नाही. का पाहता येत नाही? पाहण्याची क्रिया आणि पाहणारा आणि ज्याला पाहायचं हे तीन तीन नसून एकच आहे, हे सांगायचं आहे. बरोबर. एकच आहे. पाहणारा देवापासून वेगळा नाही. पाहणारा देवापासून वेगळा नाहीये. मग पाहणारा जर देवापासून वेगळा नाही तर पाहण्याची क्रिया वेगळी राहील का? आपण आरशाच्या समोर जातो आणि आरशामध्ये पाहतो. कोण कोणाला पाहतो? आपण आपल्यालाच पाहतोय. बरं का? आपणच आपल्याला पाहतो. एक आरशामध्ये पाहतो आणि एक फोटोमध्ये पाहतो आपण आपल्याला. बरं का? नाहीतर पाण्यामध्ये. बरं. जिथं प्रतिबिंब पडतं तिथं पाहता येतं. प्रतिबिंब पडतं तिथं पाहता येतं. आरशाच्या समोर पाहणारा आणि आरशामध्ये ज्याला पाहतो, पाहणारा आणि आरशातला हा वेगळा आहे का? एक आहे, एकच आहे.
हे आरसा समोर घेतल्यानंतर कळतं का आरशाच्या समोर न जाता कळतं? आरसा पाहिजे असं काही नाही. आरशाच्या समोर गेल्यानंतर आपलं चेहरा दिसतो, पण आरसा जरी समोर नाही घेतला तरी आपलं आपल्याला स्वरूप माहिती आहे, आपण कसे आहोत. काय म्हणजे आरशामध्ये न पाहता सुद्धा आपलं स्वरूप आपल्याला माहिती आहे. पाहण्याकरता आरसा लागत नाही. मग आरशात का पाहायचं? व्यवहार आहे. शास्त्रामध्ये वर्णन केले. जाता जाता लक्षात ठेवा, संसारिकाने आरशात पाहिल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये. संसारिकाने आरशात पाहिल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये असं नाही. एखादा तुम्हाला व्यवहार कोणता जर करायला जायचा असेल तर आरशामध्ये पाहून बाहेर जा, पण त्याला पण मर्यादा घातलेली आहे. कधी पाहावं? पण पारमार्थिक जो आहे, पारमार्थिकाने कधी आरशामध्ये पाहायचं नसतं. आरशामध्ये कधी पाहायचं नसतं. प्रापंचिकाने आरशात पाहिल्याशिवाय बाहेर जाऊ नये आणि पारमार्थिकाने आरशात कधी पाहू नये. किंबहुना ज्याला परमार्थ करायचा त्याने आरशात पाहूच नये. सांगण्याचा भाव माझा वेगळा आहे. पाहणं देवाचं दर्शन, आणि जी पाहण्याची क्रिया घडते ती त्रिपुटीमध्ये राहून घडते, आणि त्रिपुटीमध्ये राहून पाहण्याची क्रिया घडते. तसा आम्हाला देव पाहता आला पाहिजे अशी इच्छा आहे आमची, तुमची. तो आमच्या इंद्रियाचा विषय झाला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात पाहता येईल, पाहता येईल. ज्ञानोबा विचारलं आम्हाला पाहायचं आहे, कुठं पाहता येईल? ज्ञानोबांना सांगितलं नाही, देवळामध्ये जा म्हणजे तुम्हाला देव पाहायला मिळेल, पंढरपूरला जा म्हणजे तुम्हाला देव पाहायला मिळेल, असं बोलले नाहीत ज्ञानोबा. किंबहुना का बोलले नाहीत? लोक देवळात जातातच, लोक पंढरपूरला जातातच म्हणून बोलले नाहीत. बरं का, आम्ही देवळामध्ये देवाला पाहायला येतोच, पंढरपूरला देवाला पाहण्याकरताच जातो. पंढरपूरला जाऊन आलेल्या माणसाला मी विचारलं का हो पांडुरंगाचं दर्शन झालं का? हो म्हणजे झालं, त्याच्याकरताच गेलो. पण हे खरं देवाचं स्वरूप नाही आहे. मग खराच देव राहतो कुठे? देवाचं स्वरूप नेमकं आहे कसं? मग त्याला पाहायचं असेल तर कुठं पाहायचं? मग तो कुठं राहतो तरी नेमकं कुठं राहतो? तसा तो सर्वत्रच आहे. सर्वत्र गगन जैसे, गगन म्हणजे आकाश, आकाश सर्वत्रच, त्याचा देवही सर्वत्रच आहे. पण सर्वत्र जरी असला तरी ज्ञानोबा म्हणतात तो विशेष रूपाने कुठंतरी वास करतो. विशेष रूपाने कुठंतरी वास करतो. बरं, मग कुठं वास करतो? या शरीराचं वर्णन करताना वर्णन केले. शरीराचं वर्णन करताना काय वर्णन केले? नकशिकांत आहे, नकापासून शिक म्हणजे शेंडी. या शरीरामध्ये देव राहतो कुठं? ज्ञानोबा म्हणतात हृदयात. एरवी सर्वांच्या हृदय देशी. म्हणजे शरीर जरी पूर्ण असलं तरी देव राहतो कुठं सांगितलं त्याने? हृदयात. असं सांगितलं नाही डोक्यात राहतो, पोटात राहतो, असं का राहिलं? शरीरच आहे ना. जरी शरीर असलं तरी त्या शरीरामध्ये जरी देव राहत असला तरी तो कुठं राहतो नेमका? तिथं राहण्याचं नेमकं ठिकाण सांगितलं हृदयामध्ये. म्हणजे विशेष ठिकाण त्याचं आहे देव राहण्याचं, हृदय. या शरीराच्या दृष्टीने. तशी या जगाच्या दृष्टीने देव राहतो नेमका कुठं?
तयापाशी. त्याच्याजवळ म्हणजे कोणाजवळ? जे नाम घोष करती माझा तयापाशी, जे माझं भजन करतात त्यांच्याजवळ देव राहतो. बरं का? पण एक शब्द वापरावा लागला ज्ञानोबांना. लोकांना वाटला देव कुठं शोधून 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 सापडे ना, आणि शोधून शोधून सापडे ना म्हटल्यानंतर लोक म्हणाले तो हरवला. बरं का? तो हरवला. आपल्या बरोबर आलेली व्यक्ती जर कुठं यात्रेमध्ये जर आपल्याला सोडून गेली तर आपण म्हणतो आपला जोडीदार हरवला. बरं का? हरवला. मग हरवल्यानंतर माणसं त्याला शोधायचा प्रयत्न करतात. एवढा शोधाचा प्रयत्न करतात, शोधून तो सापडत नाही. शेवटी लोक कंटाळतात, चला येईल आपल्यावर. शोध घेऊन घेऊन कंटाळतात आणि आपण ज्या खोलीवरती राहिलो तिथं जातात आणि थोड्या वेळाने तो तिथंच येतोय. बरं का? पण शोधण्याकरता घालवलेला काय वाया गेला का नाही? हा, तो जरी हरवलेला असला तरी जिथं राहायचं ठिकाण आहे तर तो तिथं येणारच. तो तिथं येणारच. तसं तुम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न करून जर तुम्हाला देव सापडला नाही तर ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला तो हरवल्यासारखा वाटेल. बरं का? हरवल्यासारखा वाटेल. सुंदर शब्द वापरा. तरी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसा. मी देव सांगतात मी तुम्हाला हरपल्यासारखा हरवल्यासारखा वाटेल, पण माझं जिथं ठिकाण आहे मी तिथंच असेल. बरं का? ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणीच राहतो. ज्या ठिकाणी राहतो तिथं तुम्ही शोधत नाही आणि जिथं नको तिथं शोधतोय. जिथं शोधायचा प्रयत्न करतो तिथं शोधत नाही, नको तिथं शोधतो आणि परिणाम शोधून सापडत नाही. लोकांना वाटतं हरवला, हरपला, हरवला. देव हरवलेला नाहीये. का हरवलेला नाही? त्याचं ठिकाण निश्चित कोणतं आहे आपल्याला कळलेलं नाही. त्याचं ठिकाण नेमकं कोणतं आहे आपल्याला कळलेलं नाही. नेमकं देवाचं ठिकाण कुठं आहे? कुठं राहतो देव? अजून आम्हाला माहितीच नाहीये. आपल्याला अजून माहितीच नाही. नंतर ज्ञानोबा बोलले देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देवनी नशी मुळी कोण. अरे कशा करता देवाला शोधण्याकरता प्रयत्न करताय? किती शोध घेतल्यानंतर तुम्हाला देव भेटेल? आमचं आयुष्य देवाला शोधण्यामध्ये चाललेलं आहे. आपलं आयुष्य देवाला शोधण्यामध्ये चाललेलं आहे. तुम्ही किती जरी देवाचा शोध घेतला तरी तुम्हाला तो देव सापडणार नाही. का? त्याचा नेमका पत्ता, त्याचं ठिकाण आपल्याला ज्ञात नाहीये. मग देवच बोलले, देवच देवच सांगतात, लक्षात ठेवा. आणि जे देव सांगितले ते त्याचाच अनुवाद ज्ञानोबांनी केला. बरं का? देव जे बोलले ना त्याचाच अनुवाद ज्ञानोबांनी केला. आम्हा तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये केला. ज्या श्लोकातून देव बोलले त्या श्लोकामध्ये एवढं देवाला सांगायचं नाहीये, पण जे देवाला सांगायचं नाही त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी देवाच्या संबंधाने संतांना सांगायचं आहे. बरं का? एक नियम आहे. आपल्याविषयी आपणच आपल्या मुखाने सांगू नये, आपल्या संबंधी माणसाने आपलं वर्णन करावं. बरं का? मग देवाच्या संबंधाने देवाने वर्णन करत न करता ते ज्ञानोबांनी देवाच्या संबंधाने केलेलं वर्णन आहे. बरं का?
त्या न्यायाने तर ज्ञानोबा आहे त्या भगवंताचं मत स्पष्ट करतात आणि ते मत स्पष्ट करत असताना देवच बोलले मी तुम्हाला हरवल्यासारखा दिसतो आणि हरवल्यासारखा दिसत असल्यामुळे मला तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करीत आहात तेव्हा मी नेमकं राहतो कुठं जे खरंच माझ्या नामाचा घोष करतात माझी भक्ती करतात माझी साधना करतात जे नाम घोष बरवा करती माझा तयापाशी मी पांडवा पांडवांना अर्जुनांना धरून उद्देशून बोलले अर्जुनाने विचारणा केली असेल म्हणून उल्लेख केला त्यांच्या नावाचा त्यांनी देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा देवाने सविस्तर सांगितलं तो मी वैकुंठी नशे मी वैकुंठात राहत नाही बरं मग कुठं राहता भानुबिंबी त्या सूर्याच्या ठिकाणी नसे मग कुठं योगी तिथं राहता तिथं योगियाची मानसे उमरडोनी जाय जे योगी ध्यान करतात त्या ध्यानात तरी देव राहतो का राहतो मग देवाने प्रत्येक गोष्टीचा निषेध करत 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 देव इथपर्यंत आले बरं जिथं देव वैकुंठात राहत नाही तिथं देव देवात राहत असेल का कोणी प्रश्न करे देव देवात नाहीच का आहे बरं देव देवात आहे आहे म्हणून तर त्याच्याकरता मंदिर उभारणं केलं ना त्याच्याकरता मंदिर आहे देव नसता तर मंदिर बांधलं असतं का आहे पण विशेष रूपाने देव कुठं राहतो खरंच ते आपल्याला देवाला जर आज पाहायची इच्छा निर्माण झाली त्याला जर जाण्याची इच्छा निर्माण झाली तर तो जे भगवंताचं भजन करतात नुसतं भजन शब्द वापरून नाम घोष करीती आणि बरवा करीती बरवा करीती आज लोक विचारतात आपल्याला खरंच तुम्ही देव पाहिलाय का तुम्ही ज्या देवाचं भजन करता परमार्थ करता कीर्तन करता भजन करता पूजन करता त्याच्या वाऱ्या करता त्याच्या नावाने सप्ते करता पाहिलं तुम्ही काय उत्तर आहे का आपल्याकडे लोक विचारतात किती वर्ष झालं परमार्थ करताय किती वर्ष झालं वाऱ्या करताय देव पाहिलाय तुम्ही काय उत्तर देणार आम्ही उसनं उत्तर देणार आम्ही उसनं उत्तर देणार हो ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले जे नाम घोष बरवा करीती माझा तयापाशी पांडवा कुठं राहतो देव तिथं हो त्यांनी वर्णन केले पण तुम्ही पाहिलाय का आम्ही देवाचं भजन करत नाही का एक गोष्ट याच्यातील ज्ञानोबांना सांगायची आहे देव सगळ्यांच्या जवळ आहे देव सगळ्यांच्या जवळ आहे अशा भूतलावरती जीव नाही की त्याच्याजवळ देव नाही देव आहे म्हणून आज आमच्या तुमच्या जीवनाला अस्तित्व आहे अस्तित्व आहे आमच्यातलं देवत्व निघून गेलं तर आमचं अस्तित्व संपलं अस्तित्व संपलं पण हे कुणी मान्य करायला तयार नाहीये ज्यावेळी अस्तित्व निघून जाईल त्यावेळी सांगायला शिल्लक राहणार नाही कुणी सांगायला तयार राहणार सहज तुकोबा बोलून गेले चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिवीर ईश्वराच्या सत्तेने शरीर चाललेलं आहे ईश्वराच्या सत्तेने शरीर चाललेलं असलं तरी आम्ही तुम्ही मानायला तयार आहे का कुणीच मानायला तयार नाही देवाचं अस्तित्व सांगणारा सुद्धा मानायला तयार नाही
आम्ही देवाचं वर्णन करतो, आम्हाला तर याची जाणीव आहे का? आम्ही प्रवचन करतो, कीर्तन करतो, लोकांना विचारतो कीर्तन कसं काय झालं, आवडलं का? आणि तुकोबरांना विचारत, अहो महाराज तुम्ही फार सुंदर बोला. तुकोबरा म्हणतात, बोलविता धनी वेगळाची. मी बोललो नाही म्हणतात तुकोबरा, पण आम्ही मी बोललो. म्हणजे देवाचं वर्णन करणारा सुद्धा तोही देवाचं अस्तित्व सांगत असताना त्या अस्तित्वाविषयी त्याला तरी भरोसा आहे का? त्याला तरी अनुभव आहे का? नाहीये. का नाहीये? ज्ञानोबा म्हणतात, सांगणारा देवाचं अस्तित्व सांगतो, पण सांगण्याकरता त्याची जी साधना जीवनामध्ये पाहिजे ती साधना नाहीये. मी तो उल्लेख केला, जे नाम घोष बरवा करीती माझा तयापाशी. आम्ही देवाच्या अस्तित्वाचं वर्णन करतोय का अस्तित्वाचा अनुभव सांगतोय? आज आम्ही तुम्ही देवाच्या अस्तित्वाचं वर्णन करतोय का अस्तित्वाचा अनुभव सांगतोय? जेवढे सांगणारे आहे देवाच्या अस्तित्वाचं वर्णन करणारे, अनुभव सांगणारे फक्त संतच आहे. एकापेक्षा एक जरी सांगणारा आणला, देवाचं अस्तित्व सांगणारा अस्तित्वाचा अनुभव नाहीये. नाही, किती लाख रुपये देऊन सांगणारा जरी आणला तरी त्यालाही अनुभव नाहीये. आणि ज्याला अनुभव आहे त्याला पैसे द्यावे लागत नाही. ज्याला अनुभव आहे ना देवत्वाचा त्याला पैसे द्यावे लागत नाही. म्हणजे आमचा तुमचा चाललेला सगळा खेळ कसला आहे? खोटाच आहे, लबाडीचाच आहे सगळा, लबाडीचा. देवाच्या अस्तित्वाचा अनुभव संतांना म्हणतात महाराज म्हणून, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवयाशे तयापाशी पांडवा. म्हणजे देव सर्वांच्या जवळ आहे, त्या देवत्वाचा अनुभव आम्हाला तुम्हाला येईल. पण कधी येईल? त्याची साधना करावी लागेल. आणि त्याची साधना कोणती? तर फार सोपे आहे, फार अवघड नाही आहे. त्याला त्याचं भजन केलेलं फार आवडतं. त्याचं भजन केलेलं फार आवडतं. मग त्याचं भजन करायचं आहे, पण ते त्याच्याकरता करायचं आहे. पण आम्ही जे भजन करतो ते त्याच्याकरता करत नाही, आम्ही लोकांकरता करतो. कुणाकरता करतो? त्याच्याकरता भजन केलं पाहिजे. त्याच्याकरता जर भजन केलं तर तो तिथं प्रगट होईल ना. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव मूर्तीतून प्रगट झाला का? त्याला त्याचं भजन आवडलं. भजन आवडलं. हा, मूर्तीतून देव प्रगट झाले, कीर्तनात आले आणि त्यांच्या बरोबर नाचायला लागले. जे काय भजन केलं असेल बघा. जे देवाला आवडणार भजन केलं की देव प्रगट होतो. मूर्तीतून देव प्रगट झाला, सगुण साकार रूपाने देव प्रगट झाला. लक्षात. म्हणजे त्या नाम साधनेमध्ये भजनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. भजनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणजे आपल्याला त्या देवत्वाचा जर अनुभव यायचा असेल, त्या देवत्वाचं दर्शन व्हायचं असेल तर जाता जाता ज्ञानोबांना सांगायचं, तयापाशी जे माझं भजन करतात बरोबर म्हणजे देवाला आवडणार. देवाला आवडणार, देवाला आवडणारं भजन केलं की देव तिथे प्रगट होतो, देव तेथे वास करतो. तेथे असे देव उभा. बरं, म्हणजे त्या नामामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या भजनामध्ये सामर्थ्य. लक्षात ठेवा.
म्हणजे देवाचं भजन असं करावं, देवाचं भजन असं करावं की देव तिथं प्रगट व्हावा, किंबहुना देव प्रगट व्हावा याच्यापेक्षा देवाने तिथं वास कायम करावा, कायम करावा. हा, देवाला आवडणारं भजन जिथं चालू असेल तिथं देव अखंड राहतो, देव तिथं अखंड राहतो. म्हणजे आपल्याला देवत्वाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर ज्ञानोबा म्हणतात अमात्माला सुद्धा अनुभव घेता येईल, फक्त तुम्ही दुसऱ्याकडे पाहू नका. आपल्याला पत्ता सांगितला तयापाशी, व्यक्तीचा उल्लेख केला नाही. जिथं असं भजन चालू आहे तिथे राहतो. मग तो कोणी असेल, अ पासून ह पर्यंत कोणी असेल बरं. या पद्धतीनं जो जो कोणी देवाचं भजन करेल त्याच्याजवळ देव वास करतो, वास करतो. मग ज्याच्याजवळ वास करतो त्याच्या लक्षणाचा विस्तार पुष्कळ ज्ञानोबांनी केलेला. हा, ते बरोबर जरी भजन करत असलं तरी कसं करतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती. बरं, मौनीला सांगायचं त्या देवाचं अस्तित्व या जगतामध्ये आहे. आज मूर्तीच्या रूपाने असेल, त्याच्यापेक्षा विशेष रूपाने देवाचं अस्तित्व हे भक्ताच्या जीवनामध्ये आज पाहायला मिळतं. बरं, किंबहुना जो असं भजन करेल त्याच्या जीवनामध्ये हा त्याला अनुभव येईल. मौलींनी वर्णन केले, ज्यावेळी बरोबर भजन करण्याकरता तो प्रवृत्त होतो ना, देश काला ते विसरले. हा, बरोबर भजन करण्याकरता प्रवृत्त झालेला त्याला देश कालाचं भान राहत नाही. देश काला ते विसरले. आमचं भजन घड्याळ लावून असते, आमचं भजन घड्याळाकडे बघून असते, आमचं भजन घड्याळावरती अवलंबून असते. आम्ही कुठं भजन करतो याचं आपल्याला भान असतं. बरं, कधी सुरू केलं आणि कधी संपलं याची आपल्याला जाणीव असते. जो भजनामध्ये असा एवढा एक चित्त झालेला, एवढा एकाग्र झालेला आहे, त्याला देशाचं भान राहिलेलं नाही, कालाचं भान राहिलेलं नाही, किंबहुना देहाचंही भान राहिलेलं नाही. बरं, अशी अवस्था ज्याच्या भजनामध्ये निर्माण होते बरं का, त्याच्या ठिकाणी आता ज्यावेळी देवाचं दर्शन होतं, देव कळतो, त्यावेळी सुद्धा हीच अवस्था आहे. त्यालाही देशाचं भान राहत नाही, कालाचं भान राहत नाही. लक्षात ठेवा, देहाचंही भान राहत नाही. म्हणजे ही साधनेतून अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि अशी साधनेतून अवस्था जिथं प्राप्त होते त्यांच्याजवळ देव अखंड राहतो, अखंड राहतो. त्यांच्याजवळ देव राहतो. तुम्ही पहा, रामायणातला प्रसंग आहे. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रभू रामचंद्रांनी दिलं. बरं, प्रत्येकाला दिलं. हनुमंतराला विचारलं, हनुमंतराय तुम्हाला काय हवं? हनुमंतराने सांगितलं, मला काही नको, फक्त माझ्या हृदयामध्ये कायम राहा. काय मागितलं? माझ्याजवळ देवा तुम्ही कायम राहा, कायम राहा. आणि खरंच भगवंतानी हनुमंतराच्या हृदयामध्ये वास केला. एक प्रसंग हनुमंतराच्या जीवनामध्ये निर्माण झाला. खरंच तुमच्या हृदयामध्ये देव आहे का? आहे म्हटलं तर त्यांनी छाती फाडून दाखवली. प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. बरं, म्हणजे त्या हनुमंतराच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये देव वास करतो. असे कितीतरी प्रसंग आहेत पुराणामध्ये, कितीतरी दाखलेत. लक्षात ठेवा, का हनुमंतरायाचं भजन असंच होतं. बरं, हनुमंतरायाचं भजन
असंच होतं देवाला आवडणार. म्हणून आजही आपल्याला या पद्धतीनं देवाचं भजन करता येतं. हा देव आहे, देवाचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचा अनुभव आपल्याला येण्याकरताच देवाचं भजन आहे. बाकी कशा करता नाही. लोकांनी विचारलं कशा करता सप्ताह करताय, कशा करता एवढ्या उठाठेवी करताय, एवढ्या भानगडी कशा करता करताय. देवाचा अनुभव येण्याकरताच. हा सामुदायिक आहे. एकट्या करता अनुभव येण्याकरता एवढ्या उत्सापत्या कराव्या लागत नाही. पण समाजाला याचं दर्शन घडावं, समाजाला याचं दर्शन घडावं. आज राजकीय क्षेत्रामध्ये शक्ती प्रदर्शन केलं जातं का? म्हणजे आमची शक्ती किती आहे, कशाची? पक्षाची. एवढी आमची शक्ती आहे, आम्ही नक्की निवडून येणार. समाजाला निवडून येण्याकरता शक्ती प्रदर्शन जर राजकीय लोक जर करतात, आपल्याला काही निवडून यायचं नाहीये. ही काही निवडणूक नाहीये. या भजनाच्या शक्तीतून देवाचं अस्तित्व जगाला दाखवायचं. या भजनाच्या शक्तीतून, या परमार्थाच्या साधनेतून देवाचं अस्तित्व अबाधित आहे. तुम्ही माना अगर न माना ते आहेच, पण सर्वसामान्य लोकांना ते अनुभवाला येण्याकरता ही साधना आहे. आणि अशी साधना जगामध्ये जे जे करण्याकरता प्रवृत्त झाले त्यांच्या ठिकाणी तुम्हाला हा देव पाहायला मिळेल. किंबहुना आपली जर साधना अशी झाली तर आपल्या ठिकाणी सुद्धा देव वास करेल. दुसऱ्याकडे जायची गरजच नाही. आणि हा भाव मनी मानशी घेऊन इथं ज्ञानवरा सांगता देवाचं अस्तित्व, आणि त्या देवाच्या अस्तित्वाचा आपल्याला जर अनुभव यायचा असं वाटत असेल तर अशी साधना जिथं चालू आहे, हा तिथं देव विशेष रूपाने वास करतो. तयापाशी परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा, करती माझा. असा थोडक्यामध्ये भाव या ओवीचा आपल्या समोर वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काही अंशाने प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला झाली. सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि त्या भगवंताला एवढंच मागायचं आहे, देवा खरंच आम्हाला तुझ्या हा विशेष रूपाने अस्तित्वाचा अनुभव येण्याकरता उत्तर आमच्या जीवनामध्ये अशी साधना घडावी. अशी साधना घडावी की त्या साधनेतून आम्हाला तुझ्या स्वरूपाचा अनुभव यावा, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम, आता विश्वात्मके देवे येणे. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.